नमस्कार. गणपतीला वंदन करून आजच्या आपण व्याख्यानाची सुरुवात करूयात. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सुलभ ज्योतिष हा विषय घेऊन सध्या आपण आपल्या ऋतंभरा प्रज्ञा किंवा इतर जे काही ग्रुप आहेत त्याच्यावर आपली थोडी चर्चा, उहापोह सुरू आहे आणि त्या संदर्भात एक विशेष अभ्यास वर्ग आपण सुरू करत आहोत. बऱ्याच जणांनी त्यात ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे. पण ती संकल्पना एवढी सुंदर आहे, की छोट्या-छोट्या गोष्टींचं ॲप्लिकेशन ओरिएंटेशन वाढवणं. तर मला वाटलं, की त्यात काही जे अ, सोपे निष्कर्ष जे आपल्याला ऋषीमुनींनी दिलेले आहेत, ते वापरायचे कसे सोप्या पद्धतीने? त्याचं एखादं उदाहरण म्हणजे मागच्या 2 क्लासेसमध्ये आपण ती उदाहरणं बघितलेली आहेतच. ब्लँक चार्ट प्रिडिक्शनवरही ते उदाहरण बघितलं होतं. मागच्या क्लासमध्ये आपण काही चर्चा त्याबद्दल केली होती. आज मी एक वाक्य टाकलं होतं ग्रुपवर आणि त्याच्या संदर्भातच आपण थोडंसं बोलूयात. रवी या ग्रहाबद्दल मी एक वाक्य तिथे लिहिलं होतं आणि मला खरं तर आज मला पार्टिसिपेशन पाहिजे लोकांकडून. ह्या पार्टिसिपेशन थ्रूच व्हॅलिडेशन होत असतं. कारण हे अतिशय पटकन व्हॅलिडेट होणाऱ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये मांडतोय. हं. की रवी हा ग्रह जे मी आज ग्रुपवर लिहिलं, पत्रिकेमध्ये ज्या स्थानात असतो, त्या स्थानासंबंधी किंवा त्या स्थानाने दर्शवलेल्या नात्यामध्ये म्हणा, किंवा त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टींमध्ये म्हणा, कारकत्वामध्ये त्या स्थानाच्या, कुठे ना कुठे क्रूरता, क्रौर्य तुम्हाला अनुभवायला आलं. म्हणजे क्रौर्य याचा अर्थ क्रौर्य याला निगेटिव्ह अर्थाने घेऊ नका. म्हणजे कुणीतरी येऊन तुम्हाला मारलंय अशातला भाग नाही. परंतु अशा काही गोष्टी होणं किंवा अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीने करणं किंवा त्यांच्याकडून त्या अनावधानाने होणं, ज्याच्यातून तुम्हाला ती गोष्ट अतिशय मानसिकदृष्ट्या जड गेलेली असते पचवण्यासाठी. त्यालाच क्रूरता म्हणतो आपण. म्हणजे क्रूरतेची व्याख्या मी आधी तुम्हाला क्लॅरिफाय केली नाही. तर क्रूरता म्हणजे आपण ते आजकाल काय अ, सर्वच पिक्चरमध्ये म्हणा किंवा ओ-टी-टीमध्ये जे क्रौर्य, अहिंसा हिंसा दाखवली जाते अशा प्रकारचं काही अपेक्षित नाही. कारण रवी हा क्रूर ग्रह आहे. त्याला पापग्रह म्हणण्यापेक्षा क्रूर ग्रह आपण जास्त म्हणतो. आता इनफॅक्ट आपण ते व्हॅलिडेट करू. उदाहरणादाखल आपण घेऊया. अ, कोणाच्या अष्टमामध्ये रवी असेल, अष्टमात रवी आणि ज्यांच्या अष्टमात रवी आहे त्यांनी ॲक्चुअली पटकन कॅमेऱ्यावर येऊन व्हॅलिडेट केल्या गोष्टी तरी हरकत नाही. आपण 2-4 उदाहरणं घेऊयात. तर अष्टमस्थान म्हणजे काय? अष्टमस्थान म्हणजे आपण नातेसंबंध जर बघितले तर ते तुमची सासूरवाडी. म्हणजे स्त्री असेल तर सासर किंवा पुरुष असेल तरी तुमच्या फॅमिली ऑफ युअर स्पाउस. तर त्यांच्यासोबतचा तुमचं नातं किंवा त्यांच्यासोबतचा तुमचा व्यवहार किंवा त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध हे कोल्ड किंवा टू एन एक्सटेंड दॅट सर्टन ॲक्शन्स आपली क्रुएल वाटाव्यात, इतक्या त्या ठसठशीतपणे कधी ना कधी आयुष्यात अनुभवायला आलेल्या असतात. जर रवी नवम स्थानात असेल, जिथे की तो चांगला धरला जातो, तर वडिलांचं बिहेवियर ते इतकं कोरडं असतं की तुम्हाला वाटतं, अरे, त्याला थोडी तरी ओलाव्याची किनार असायला पाहिजे. पण तत्व म्हणजे ती आणि तत्वनिष्ठता इतकी क्रूरता वाटावी इतकी जास्त ती तत्वनिष्ठता त्याच्यामध्ये आणि कसं एक लक्षात घ्या, की ती व्यक्ती कशी आहे, याच्या संदर्भात आपण बोलत नाही आहोत. म्हणजे ते वडील कसे आहेत, तुम्हाला ते कसे वाटतात. कारण इट इज ऑल अबाउट परसेप्शन. ती व्यक्ती दुसऱ्याला काही म्हणजे वेगळाच अनुभव देऊ शकते. परंतु तुमच्या पत्रिकेत त्या स्थानात रवी बसलेला असेल, तर युअर परसेप्शन अबाउट दॅट इंडिव्हिज्युअल ऑर दॅट थिंग म्हणजे तुम्ही दशमात असाल, रवी दशमात असेल, तर तुमचा एखादा बॉस, तुमचा एखादा वरिष्ठ अधिकारी अतिशय कोरडेपणाने अ, काही काही गोष्टी रुथलेसली तुमच्याकडून करून घेत असेल, अगदी आजारी असेल तरी तो सोडणार नाही, या पद्धतीचं बिहेवियर तुम्हाला दशमातला रवी. आता आता ते चुकीचं असू शकतं का नाही, ही सब्जेक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये. कारण ती प्राप्त परिस्थिती काय होती?
काय नव्हती याचं विश्लेषण केल्यावर ते कळतं. परंतु बहुतांश वेळा रवीचं बिहेवियर हे त्या चौकटीत ती गोष्ट व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे याप्रमाणे असतं. रवी म्हणजे प्रत्येक वेळी आपण रवी म्हणतोय की आपण वडिलांचा विचार करायला लागतो, परंतु रवी हा कालपुरुषाच्या कुंडलीत पंचम स्थानाचा मालक आहे. चतुर्थ स्थान म्हणजे मन, आणि मनाचं मूलभूत कार्य आहे जाणीवा गोळा करत राहणं. इंटरप्रिटेशन हे काही मनाचं काम नसतं. आता चतुर्थाची अभिव्यक्ती पंचमात होते, कारण चतुर्थाचं ते द्वितीय स्थान आहे. त्याच्यामुळे पंचम स्थान हे सेल्फ एक्सप्रेशन, अभिव्यक्तीचं स्थान सुद्धा आहे. पंचम स्थान आपल्या भविष्याचं सुद्धा आहे. इट्स अवर फ्युचर ऑल्सो. म्हणजे हे ते स्थान असं आहे की ती महत्वाची मालकी रवीकडे दिली आहे. म्हणजे पंचम स्थानाला पराशर ऋषी त्याला पूर्व पुण्याईचं स्थान, पूर्व कर्माचं स्थान सुद्धा म्हणतात, आणि त्याला भविष्याचं स्थान असं सुद्धा म्हणता येतं, कारण पंचमावरून संतती बघतो आणि संतती हेच आपलं भविष्य असतं एका दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे रवी हा अतिशय वेगळ्या, म्हणजे रवी हा राजा आहे, तो कुठेही परास्त होत नाही. म्हणजे रवी कुठल्या स्थानात गेला, राजाला कोण परास्त करणार? तो जिथे जाईल तिथे तो प्रकाशच टाकणार आहे. तो त्याचं कारकत्व तिथे दाखवेल, त्याला दोष लागत नाहीत अष्टमेशत्वाचे षष्टेशत्वाचे वगैरे. पण गंमत अशी होते, आता तो ज्या म्हणजे रवी हे आपलं आत्मिक बल आहे. म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये रवी स्ट्रॉंग आहे, म्हणजे मेष राशीचा आहे, स्वराशीचा आहे, म्हणजे सिंह राशीचा आहे, त्यांचं आत्मिक बल, कारण कालपुरुषाचा आत्मा म्हणजे रवी आणि कालपुरुषाची इच्छा किंवा मन म्हणजे चंद्र. पण आता गंमत अशी होते की रवी आणि चंद्र यांचा जर संबंध पत्रिकेमध्ये आला तर रवीचं बिहेवियर बदलतं. जे क्रौर्य जे आहे, जे आपण रवीकडून अपेक्षित आहे, तो रुथलेसली सर्व गोष्टींवर प्रकाश टाकतो. म्हणजे ती गोष्ट तुमची किती इच्छा असू द्या, उघड व्हावी, उघड असं कधीही होत नाही की या या रवीनी प्रकाश टाकला त्या गोष्टीवर की सरळ सरळ ती समोर तुम्हाला दिसणार आहे. न्यूट्रल बिहेवियर आहे, ॲग्नॉस्टिक ऑफ व्हॉट इट कॅन मीन फॉर यू इन युअर लाईफ. एक उदाहरण घेऊ आता. पण त्याचं बिहेवियर कसं चेंज होतं जर चंद्र सोबत आला. अमावस्येचा जन्म आहे असं समजा, कारण रवी आणि चंद्र एकत्र असतात पत्रिकेमध्ये, हे आपल्याला माहिती आहे. आता चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे माया, चंद्र म्हणजे ममता, करुणा. तुमचा आत्मा, आत्मिक बल हे माया, गोष्टीचं एम्बॉडीमेंट असणारा जो चंद्र आहे, त्याच्या जर जवळ आला तर अशा व्यक्ती अतिशय कंपॅशन असणाऱ्या असतात. कंपॅशन म्हणजे परदुःखाची जाणीव पटकन होते, कारण मुळात आत्मिक बलच तिथे गेलेलं आहे. म्हणजे तुमचा रवी कर्क राशीत आलेला असेल, रवीचा संबंध चंद्राशी आलेला असेल, कुठल्याही बाबतीमध्ये रवी आणि चंद्राचा संबंध आला की त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या रवीच्या गुणधर्मामध्ये सिग्निफिकंटली बदल होतात. कारण हे दोन लुमिनरीज आहेत. खरं तर हेच दोन ग्रह आहेत जे आपल्याला दृश्य स्वरूपात आकाशात पटकन दिसतात. रवी पण दिसतो आणि चंद्र पण दिसतो, पण पत्रिकेत त्यांच्याकडे असं कारकत्व जे कधीच दिसत नाही, म्हणजे आत्मा आणि मन. म्हणजे आत्माही दिसत नाही आणि मनही दिसत नाही, पण हे दोन ग्रह प्रत्यक्ष तुम्हाला लुमिनरीज म्हणून दिसत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध खूप घनिष्ठ आहे. रवी बुधाच्या जवळ आला म्हणजे बुधादित्य योग, तर तुमचं आत्मिक बल हे कम्युनिकेशनच्या साईडला वळलेलं आहे. रवी मंगळाच्या सोबत आला म्हणजे राजा आणि सेनापती एकत्र आला तर लढवय्या असणं, तुम्हाला प्रसिद्धीची अतिशय आंतरिक इच्छा असणं, म्हणजे रवी स्ट्रॉंग असेल, रवी प्रबळ असेल पत्रिकेमध्ये, तर तुम्हाला प्रसिद्धीची आंतरिक इच्छा ही असणारच आहे. कारण तो त्याचा मूळ पिंड आहे. म्हणजे मेषेचा रवी असेल, सिंहेचा रवी असेल, स्वाभिमान, प्रसिद्धीची असणारी अपेक्षा, ह्या सर्व गोष्टी स्ट्रॉंग रवी
प्रकर्षाने तुमच्या पत्रिकेत देतो आणि हे कुठेही डिनाय करता येण्यासारखं नसतं. पण मूळ पत्रिकेमध्ये जिथे रवी आहे त्या बाबतीतलं क्रूरता म्हणजे अर्थातच त्या ग्रहावर एखादी दृष्टी शुभग्रहाची पडली तर त्यात सौम्यता येते, तरी सुद्धा अनुभव कुठेतरी कोल्डनेस त्यात जाणवते, हे मात्र तुम्हाला वारंवार अनुभवायला येतं. आणि त्याचं कारण जसं पूर्वपुण्य म्हणजे पूर्वकर्म पंचमस्थानावरून पाहिलेलं हे रुथलेसली फळाला येत असतं. अगदी लहान बाळाच्या प्रारब्धात असलेल्या गोष्टी सुद्धा क्रूरता वाटावी नियतीची इतक्या प्रकर्षाने त्या समोर आणतात, कारण पंचमस्थान आहे. ते रवीकडे त्याची मालकी दिलेली आहे. त्याच्यामुळे जे काही आहे ते समोर आणण्यासाठी रवी पंचमस्थान सक्रिय करणारच आहे. त्याच्यामुळे पंचमस्थानाचा विचार करत असताना रवीचा विचार केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. कारण कालपुरुषाच्या कुंडलीत त्याची मूळ टेंडन्सी आणि मूळ मालकीच त्या रवीकडे दिलेली आहे. तर आता मला काही जणांना विचारायचंय, जे काही तुम्ही तुमचे अनुभव तुम्ही या शेअर करा. म्हणजे एखाद्याचा रवी कुठल्या स्थानात आहे आणि आता हँड रेस करा आणि आपण तुमचे अनुभव मला ऐकायचे आहेत. कारण अं, हा, नमस्कार सर. हनुमंत डोळस. सर नमस्कार. सर आपण जे रवी बुधासोबत रवी बुधादित्य योग जे आपण सांगितलं ते अगदी योग्य आहे की माझ्या बाबतीत जे कम्युनिकेशन आहे त्याद्वारे सर्व म्हणजे जे आहे म्हणजे आत्मिक जे समाधान मिळतं मला ते कम्युनिकेशननेच मिळतं. तर हे अगदी बरोबर आहे, तंतोतंत लागू पडतं. आणि दुसरं सर, एक माझी मैत्रीण आहे, तिच्या पत्रिकेमध्ये अष्टमात रवी आहे. तर वडिलांच्या बरोबर जो शुष्कपणा जो आहे, ड्रायनेस किंवा स्वभावामध्ये जे आहे आणि त्याद्वारे सर्व कामं करून घेणं, म्हणजे ही पण एकदम तंतोतंत लागू पडतं. तर आपली दोन्ही सूत्र एकदम छान लागू पडले. आणि सर धन्यवाद जयसाद सर, आपल्याला आपण खूप छान मार्गदर्शन करतो. छान, थँक्यू. म्हणजे रवी ज्या स्थानात आहे आणि ज्या स्थानाचं भावेशत्व त्याच्याकडे आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला तो अनुभव येऊ शकेल. स्थानात आहे तर तिथं बसलाय म्हणून डायरेक्टली मी सांगितलं. पण भावेशत्वाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे अष्टमात रवीचं तुमच्या सासऱ्यांशी किंवा सासूरवाडीशी पटणे किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर रवी वडील आहेत म्हणून आणि अष्टमात गेलेले आहेत म्हणून ते आहेत. विनायक मोकाशी. सर माझाही आश्रमामध्ये रवी आहे. मिथुनेचा रवी आहे सर. बरं. वडिलांचा आयुष्यभर सपोर्ट मला राहिला, पण संबंध असे म्हणावे असे फार जिव्हाळ्याचे असे नाही. पण त्यांनी जेव्हा जेव्हा मला मी अडचणीत आहे अगदी तेव्हा पण मदत केलेली आहे. आणि आतापर्यंतही, आता मी 50 मध्ये आहे पण अजूनही त्यांचा सपोर्ट मला आहे. पण जे एक नातं फ्रेंडली म्हणून असतं ते नाही अजूनही. बर. मी त्यांचे कर्तव्य केले एका मुलाच्या दृष्टीने, पण जिव्हाळ्याचं नातं नाहीये. आणि माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये पण दशमेश माझा रवी आहे, तो अष्टमात आहे, पण अनंत अडचणी माझ्या कामामध्ये येतात. म्हणजे मी छोटस काम जे असतं, मला कुरिअर पार्सल मिळायचं असतं जे महत्वाचं, ते मिळायला सुद्धा मला लेट होतो आणि समोरच्या पार्टीकडून मला विनाकारण बोलणी खायला लागतात, जिथं माझं संबंधच नाहीये. बरोबर आहे, ते लागू पडतं. म्हणजे आता सासरवाडीच्या बाबतीत जे मी सांगितलं ना, ते स्त्रियांच्या बाबतीत जास्त लागू पडतं. कारण का की तसं त्यांना जास्त तो सहवास असतो म्हणजे सासरी राहण्याचा. त्याच्यामुळे पुरुषांच्या बाबतीत डायरेक्टली सहवास नसल्यामुळे सासरचं रिलेशन कोल्ड असणं हे स्त्रियांच्या बाबतीत म्हणजे इथे ज्या काही महिला आलेल्या आहेत त्यांनी त्यांचा अनुभव जर अष्टमात असेल किंवा इतरत्र असेल त्यांनी तो शेअर करावा. जयंतजी तुम्ही सांगा. एक मनोज सर सगळ्या एक थोडा डायमेन्शन ऍड करतो. आता मोकाशी म्हणाली बघा की माझा अष्टमात रवी मिथुनेचा आहे, बरोबर. आता त्यांचं म्हणणं असं की कोल्ड रिलेशन जरी कोल्ड असली वडिलांशी तरी गरजेच्या वेळी ते मदत करतात, पाठीशी उभे राहतात. याचं कारण असं आहे की नवमस्थान म्हणजे वडील प्रत्यक्ष इन फिजिकॅलिटी वडिलांची, तर त्याच्यावर डिपेंडन्स म्हणजे त्याचं व्यवस्थान आहे ना अष्टम आहे. त्यामुळे वडील जरी कोल्ड वागले तरी त्यांच्यावरचा डिपेंडन्स ते पूर्ण करतात. असे दोन्ही स्थानांचे अर्थ एकत्र घ्यायचे त्यावेळेला. धन्यवाद सर.
जयंतजी कॅमेरा ऑन करताय पसंत करा. नमस्कार. नमस्ते सर. हम्म. माझा सिंहेचा रवी पंचमात आहे बरं बरं. आणि माझ्या मुलांच्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेस 55 दिवस मी हॉस्पिटलायझेशन सहन केलं, बरं. पण कधीही खचलो नाही की अरे आपल्याच बाबतीत असं का घडलं, माझ्याच भोवती हा त्रास काय, किंवा मुलाच्या वेळेस तर मला निगेटिव्ह ब्लड ग्रुप आल्यामुळे रात्री 2:30 वाजता ब्लड आणायला जायला लागलं, पण काही असं घाबरलं नाही की असं सिच्युएशन इतकी व्यवस्थित हाताळता आली की माझं काम झालं त्या दिवशी. म्हणजे जे अशक्य होतं असं हॉस्पिटलचंही म्हणणं होतं, पण माझं काम त्या दिवशी झालं. म्हणजे दोन्ही मुलांच्या बाबतीत 50 दिवस मला हॉस्पिटलायझेशन सहन करावं लागलं. म्हणजे पंचमातला पंच म्हणजे नियती, म्हणजे पूर्व ते क्रौर्य त्या नियतीने ते पूर्व कर्मानुसार तिथे ते आणून ठेवलं आणि संत बाबतीत ते अनुभवाला आलं. बोलू शकतो. बरं. शांत पाठक. विचारायचं होतं. माझं रवी तृतीय स्थानात आहे स्वगृहीचा, सिंहेचा रवी आहे, पण माझं वडिलांशी खूप काही पटलं किंवा म्हणजे असं नाही झालं. ऍटलीस्ट लहानपणी, आता नाही एवढे काही वाद होत, पण लहानपणी माझे फार वाद व्हायचे. इनफॅक्ट माझ्या जन्मपत्रिकेत रवी स्वगृहीचा आहे, पण माझ्या चलितमध्ये रवी पुढे गेलेला आहे. तर मग द्वितीय स्थानी म्हणालात का, कुठे म्हणालात तुम्ही? द्वितीय स्थानी आहे. येस. आणि चलितमध्ये तो तिसऱ्या स्थानात आहे. तर मग ते कसं म्हणजे चलित हा प्रकार तसाही तो 18% प्रभाव देतो, एवढंच म्हणजे तेवढंच त्याचा डिफरन्स येत असतो. आणि पराशर ऋषींनी तसंही चलित कुंडलीबद्दल फारसं भाष्य केलेलं नाही. त्याच्यामुळे मूळ लग्न कुंडलीमध्ये रवी जिथे आहे त्या बाबतीतच आपण ती गोष्ट प्रामुख्याने बघावी असं आपण म्हणूया. तर त्याचा थोडा येईल की तेच अनुभव थोड्याफार प्रमाणात तुम्हाला छोटा भाऊ बहीण कुणी असेल किंवा तुमचे नेबर्स, कारण तृतीय स्थान म्हणजे शेजार असतो, तृतीय स्थान म्हणजे प्रवास असतात, तृतीय स्थानात संदर्भात ज्या गोष्टी असतात त्या बाबतीमध्ये थोडाफार कधीतरी अनुभव येऊ शकतो. परंतु प्रामुख्याने तो द्वितीय स्थान, कुटुंब स्थान या संदर्भातच तो तुम्हाला अनुभवास आला असं तुमच्या बोलण्यावरून जाणवतं. प्रशांत पाठक. तर माझा जो रवी आहे, सिंहेचा रवी तृतीय स्थानामध्ये आहे बुधाबरोबर. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तेही बरोबर आहे की माझं कम्युनिकेशन इतकंच स्ट्रॉंग आहे. आणि मी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मी वैदिक याज्ञिकी वगैरे करतो. तर 2-2.5 वर्षामध्ये माझे मंत्र इतके चांगले झाले की अक्षरशः म्हणजे 5-6 वर्ष जो व्यक्ती मंत्र म्हणतोय किंवा जो याज्ञिकी करतोय तो सुद्धा आज माझ्या समोर उभा राहू शकत नाही. किंवा इतके चांगले माझे मंत्र म्हणा किंवा कर्मकांडावरचा जो प्रभुत्व आहे ते इतकं आलेलं आहे. आणि ते तृतीयात आहे ना, तृतीय स्थानच आहे, तृतीय स्थानच बुधाचं आहे मुळात कालपुरुषाच्या कुंडलीत. हो हो. आणि रवी म्हणजे राजा आणि बुध हा सेक्रेटरी आहे. दोघे एकत्र सिंहेचा रवी आणि बुध आहे तृतीयमध्ये. त्याच्यामुळे राजा आणि सेक्रेटरी म्हणजे मुख्यमंत्री सेक्रेटरीचं चांगलं व्यवस्थित जमल्यानंतर मग अर्थातच ती गोष्ट तुम्हाला तशी प्राप्त होणं अपेक्षित आहेच आहे. हो. आणि हे पण बघण्यात आलेलं आहे की पराक्रमाच्या बाबतीत किंवा मी ज्या वेळेला नोकरीमध्ये होतो त्यावेळेला अगदी चांगलं काम करून सुद्धा मला कधीही माझ्या साहेबाने चांगलं म्हटलं नाही आणि मला त्रासच दिला, हे सुद्धा बघण्यात आलेलं आहे. म्हणजे रवीचं जे क्रौर्य आपण म्हणतो ते मला असं अनुभवायला आलेलं आहे. प्रशांत कदम. मला याच्यावरच एक विचारायचं होतं. जेव्हा तुमचा स्वगृहीत, आता ज्यांनी सांगितलं बुधादित्य योग त्यांच्या तृतीयात आहे, तर मग तसं असताना त्यांना आयडियली कॅमेरा ऑन करून प्रश्न विचारा प्लीज. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा कॅमेरा ऑन करून विचारा. मग म्हणजे बुधादित्य तृतीयेत असताना आयडियली त्यांना काय म्हणतात त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे ना, की रवी कसं म्हणे विश्लेषणाच्या आधी मला अनुभव ऐकू द्या. आपण पत्रिकांच्या विश्लेषण करण्याच्या आधी पण प्रशांत कदम आहे त्यांचा अनुभव ऐकूयात, त्यानंतर मी भाष्य करेन. प्रशांतजी बोला. तर आवाज येतो? हो येतोय. सर माझ्या भावाच्या पत्रिकेमध्ये
लाभामध्ये मेषेचा रवी आहे. बरं. तर त्याला वडिलांचा सपोर्ट खूप म्हणजे आज आता 40 वर्ष आहे. तर आजही त्यांना वडिलांचा सपोर्ट आहे. पण याचं क्रूरता अशी झाली की पंचमावरती दृष्टी असल्यामुळे मुलांच्या पासून लांब राहावं लागलं. असा माझा अनुभव आहे. बरं. तर मित्रांच्या बाबतीमध्ये, कम्युनिटीच्या बाबतीमध्ये त्यांचा काय अनुभव राहिला? मोठेपणी, लहानपणीचे नाही. मित्र चांगले मोठे हे आहेत, व्यावसायिक आहेत, चांगल्या प्रकारचे मित्र आहेत, मित्रांचा सपोर्ट असतो. पण मुलाच्या जन्मापासून असं काय झालं की मुलांपासून लांब राहावं लागलं. असं हा एक अनुभव वाईट आहे. बाकी सगळं वडिलांचा सपोर्ट आहे, त्यानंतर मित्रांचा सपोर्ट आहे. मित्र प्रत्येक ह्याच्यामध्ये हे करतात, मदत करतात. लाभातला रवी असून मेषेचा, तर त्यांनी लाभातले ग्रह सगळे चांगले फळ देतात असा एक हे आहे. बरोबर. लाभस्थानी कुठलाच ग्रह वाईट नाही असं म्हटलं जातं. तर त्याचा तो परिणाम असू शकतो की लाभस्थान हे, आणि एक तर मेषेचा आहे, उच्चीचा तो तर रवी झालेला आहे. त्यामुळे कसं रवी वाईट करतो अशातला भाग नाही. मी क्रूर हा शब्द वापरला, वाईट असं नाहीच वापरला. त्याच्यावर क्रूर काय की कित्येक वेळा तुम्हाला ती गोष्ट रुथलेसली करायला लावतो, जेव्हा की तुम्हाला ते रुचत नसतं किंवा त्या त्रासातून जाण्याची तुमची तयारी नसते. अशा दृष्टिकोनातून तुमचं परसेप्शन ते त्यात थोडंसं क्रौर्याचं होऊन जातं. बाकी काही नाही. ठीक आहे. थँक्यू. अवंतिका जी. नमस्कार सर. सर, माझा नेटवर्क इश्यू असल्यामुळे कॅमेरा ऑन नाही करत आहे. सर, माझा अनुभव खूप वेगळा आहे. म्हणजे माझ्या सर, ऐकू येतंय माझं? हो, येतंय. बोल. तुळेचा रवी आहे, म्हणजे 29° कलावर आहे तो, आणि भयंकर अहंकारी आहे तो. कुठलीच गोष्ट, त्याचा कुठला शब्द पडू देत नाही, पण त्याच्या वडिलांवर भरपूर प्रेम आहे. तर म्हणजे मला थोडं वेगळं वाटलं म्हणून सांगितलं मी. नाही, तुळेचं अशी रवीची ताकदच मूळ कमी झाली आहे त्याच्यात ना. तुळेचा तो नीचीच आहे ना रवी. आता क्रूरता देण्याची, म्हणजे आता रवीला क्रूरता देण्यासाठी लागणारं जे म्हणजे आत्मिक बळच मुळात कमी झालंय. रवी हा स्वाभिमान आहे, पण तुळेचा रवी हा दुराभिमान आहे. हो, त्यामुळे कदाचित ते म्हणजे आपल्याकडे जी पात्रता नाही त्याचा सुद्धा अभिमान बाळगणे हा तुळेचा रवी बऱ्याच वेळा देतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता ज्याचं लग्न झालंय का? नाही, 21 वर्षाचाच आहे. 21 वर्षाचा. आता मग त्याच्या म्हणजे जे इन-लॉज या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये त्याचं जे काही हे असेल, किंवा कारण त्या चंद्रात तुम्ही त्याला ऑब्झर्वेशन म्हणजे करू शकता. पण मुळात क्रौर्य देण्यासाठी लागणारी जी शक्ती, म्हणजे रवी हा वीक झालाय खरं सांगायचं तर. वीक आहे. त्याच्यामुळे आता बाकीच्या, आता त्याचा दशमेश, नवमेश या सर्व गोष्टींना बघून त्याच्या वडिलांसोबत नातं सांगता येईल. परंतु वीक झाल्यामुळे क्रौर्य देण्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडू शकतो, किंवा इट इज टू अर्ली फॉर हिम टू एक्सपिरियन्स. कारण हे वय 21 हे वय आयुष्यातली एखादी क्रूरता म्हणजे काय हे समजण्याचं नसतं. म्हणजे एवढा अनुभवच त्याच्याकडे अजून नाहीये की आतापर्यंत आई वडिलांच्या छत्रछायेखालीच त्या सर्व गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे किंवा आलेही असेल तरी ते व्यक्त करून सांगावं किंवा ते अनुभवायला यावं इतकं त्याची मॅच्युरिटी नाहीये. त्याच्यामुळे आता आपण म्हणजे जाणवतं ना की म्हणजे इतकं इगो धरून असतो कुठल्याही गोष्टीत, म्हणजे कुठलीच गोष्ट असं जुमानत नाही की मी म्हणजे राजा, तसंच त्याचं वागणं. एक लक्षात घ्या, रवी हा लग्नस्थान, लग्नाच्या समोर बरोबर स्पाऊस म्हणजे विवाहाचं स्थान, आणि तिथेच रवी नीचेचा होतो. त्याचा अर्थ काय आहे माहिती का? तो बाजूला ठेवला नाही तर लग्न म्हणजे विवाहस्थान संपला विषय. प्रथम स्थान आणि त्याच्या समोर सप्तम, आणि बरोबर प्रथमामध्ये तो उच्चीचा मेषेचा आणि सप्तमामध्ये तो नीचीचा. त्याचा मेसेज हिरन हाच आहे की तुम्हाला विवाह व्यवस्थेत टिकवायचा असेल तर रवीचा इगो बाजूला ठेवावा लागतो. तो अस्ताला जातो ना तिथे पश्चिमेला. बरोबर आहे, पश्चिमेला अस्ताला जातो. त्याचा मेसेजच म्हणजे देयर इज अ रिझन वाय तो सप्तमात नीचीचा आहे. तो उगीच सप्तमात नीचीचा नाहीये. कुठलीही पार्टनरशिप फॉर दॅट मॅटर तुम्हाला टिकवायची असेल तर तुम्हाला इगो बाजूला ठेवावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय ते टिकणार नाही. आणि रवी म्हणजेच तुमचा इगो आहे. बरोबर. थँक्यू. वर्षाशास्त्राबद्दल
म्यूटवर आहात. म्यूटवर आहात. हा, ऐकू येत आहे? हो. माझा एक अनुभव सांगायचा आहे की माझ्या पत्रिकेत शनी रवी युती सप्तम भावारंभी आहे, म्हणजे शनी षष्ठात जातो आणि रवी अगदी सप्तमाच्या ह्याच्यात आहे. तर जनरली शनी रवी युतीचं असं म्हणतात की वडिलांशी पटत नाही, पण माझा अनुभव थोडा ह्या बाबतीत वेगळा आहे की येस, आमचं लहानपण सगळं शिस्तीत गेलं, वडील प्रचंड शिस्तप्रिय वगैरे होते, पण माझं पटत नाही असा माझा अनुभव आला नाही. इनफॅक्ट मला कधीतरी असं वाटतं की जेव्हा असं मला वाटतं की बाबांनी ह्या ठिकाणी वेगळं वागायला हवं होतं, तेव्हा मला नेहमी वाटतं की मी मोठेपणी कदाचित अशीच वागणार आहे. त्यामुळे जे असं मी शनी रवी युतीचं खूप ऐकलंय की वडिलांशी पटत नाही, वडिलांशी पटत नाही, पण अर्थात आता तसं अनेक लोकांशी प्रत्येकाशी आपलं पूर्णपणे जमतच असं नाहीये, त्यामुळे काही मतभेद असूही आहेतही, पण असं मला कधी त्यांचा राग येतो असं होत नाही किंवा जमत नाही असं होत नाही. इनफॅक्ट मला वाटतं की काही वर्षांनी ते बरोबर वागतायत हे मला पटणार आहे किंवा मीही अशीच वागणार आहे. तर हे हो, तसं कसं आहे माहिती का, शनी हा दशमाचा कारक आहे, कालपुरुष कर्म कठोर असतील तुमचे वडील, म्हणजे पंचमस्थान आणि दशमस्थान नाही, म्हणजे यांचे ते मालक एकत्र आलेले आहेत ना, त्याच्यामुळे कर्म कठोरता ती तुमच्यात असेल किंवा तुमच्या वडिलांच्या मध्ये असेल, असं त्याच्या बाबतीत असू शकतं. त्याच्यामुळे वी कॅन ॲग्री टू डिसॲग्री असं ती गाडी पुढे घेऊन जाणे. परंतु रवी सप्तमात गेल्यानंतर पार्टनरशिप्स रिलेटेड गोष्टीमध्ये तुम्हाला तो अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. आता त्याच्या बळ काय आहे त्याच्यावर जास्त आहे. रवी म्हणजे केवळ वडिलांचा अनुभव नाही, रवी ज्या स्थानात आहे, तृतीयात असेल तर लहान भावंड, चतुर्थात असेल तर आई, पंचमात असेल तर संतती, षष्ठात असेल तर नोकरी किंवा मामा मावशी, सप्तमात असेल तर स्पाउस पार्टनरशिप, अष्टमात असेल तर तिथली तुमचं सासर, नवमात असेल तर वडील प्रत्यक्ष, दशमात असेल तर बॉस, 11 असेल तर मित्र, 12 असेल तर अजून काका, जे काही आहे ते. या सर्व बाबतीमध्ये आणि त्याचे फ्लेवर्स वेगळे वेगळे असतात. कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करत असताना म्हणजे एवढा मोठा ग्रह आहे तो, म्हणजे मॅनिफेस्टेशन जसं साधा ताप आला तर त्याचं मॅनिफेस्टेशन प्रत्येकामध्ये वेगळं असतं. म्हणजे असं नाहीये, म्हणजे प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने त्रास होतो. ताप आल्याचा त्रास प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आहे. जरी फक्त डॉक्टर त्याला ताप आला जरी असं म्हणत असते तरी, आणि तो कोणालाच सांगता येत नाही एक्झॅक्टली काय त्रास होतो, काय सांगता येत असतो. तसं प्रत्येक ग्रहाचं मॅनिफेस्टेशनच्या बिलियन पॉसिबिलिटीज असतात. त्याचा फ्लेवर त्या डायरेक्शननं जाऊ शकतो. अर्थातच आपण इंडिव्हिज्युअल रवीचं कारकत्व त्याच्यामध्ये आपण तपासून बघत होतो. त्यात युती बुध रवीची सांगितली, तुम्ही शनी रवीची सांगितली, असं त्याच्यात फ्लेवर फरक पडणार आहेच आहे तो. परंतु इन जनरल तुम्हाला म्हणजे 80-90% पत्रिकांमध्ये रवी जिथे दिसेल तिथे तुम्हाला थोडंसं एक टफनेस, क्रौर्य असं तुम्हाला अनुभवाला येतं. आणि त्यालाच पण फ्लेवर आहे. चंद्र आला सोबत की कंपॅशन वाढते, बुध आला सोबत की तुमच्या आत्म्याची इच्छा आहे कंपॅशन, म्हणजे चंद्र रवी एकत्र असतील तर ते, जर ते षष्ठात आले एकत्र असं समजा, तर नोकरीचं स्थान आहे आणि तुमच्या मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही आपल्या एम्प्लॉईशी अगदी आईसारखी काळजी घेता, कंपॅशन जास्त असतं त्याच्यामुळे, असा त्याचा अर्थ काढायचा आहे. म्हणजे त्याचं एक्सटेन्शन पण सांगायचं असेल. सुधीरजी तुम्ही तुम्हाला सांगायचं विचारा. तुम्ही म्यूटवर आहात सुधीरजी. एक्झिट झाले वाटतं. असो, काही हरकत नाही. तात्पर्य असं आहे की बोला. सर, माझ्या अष्टमामध्ये रवी, चंद्र आणि बुध असे तिन्ही ग्रह आहेत. रवी, चंद्र आणि बुध. हॅलो, तुम्ही कॅमेरा ऑफ ठेवला तर चालेल, बँडविड्थ कमी वाटते मला. कॅमेरा ऑफ ठेवला. अष्टमाची ओके, या ठीक आहे. इथं आवाज ऐकायला व्यवस्थित? आवाज येतोय? हो, येतोय. हे तिन्ही ग्रह माझे अष्टमात आहेत आणि आपल्या बोलणं जसं आलं की समोरच्या व्यक्तीचं एखादं दुःख असेल किंवा काय त्याची वेदना असेल तर तो भाग मला पटकन काय म्हणतो कॅच होतो. आणि मुळातच कर्क राशीत रवी चंद्र पण तिथे आहे, अष्टमात आहे.
थोडंसं भावनिक दृष्ट्या जास्त वाहवत जातो असं माझं अनुभव आहे. घरातले लोक पण बरेच वेळा असं म्हणतात हो. अष्टमाचा की गुणधर्मच आहे ती बायोकेमिकल परिस्थिती आहे ऍक्शन आहे ती. बायोकेमिकल ऍक्शन, तिथे कर्करास, तिथे रवी चंद्र कंपॅशन, आणि तिथे म्हणजे दोन सौम्य ग्रहांत अजून चंद्र आणि त्याच्यासोबत बुधाचा सुद्धा प्रभाव त्याच्यावर तुमच्या आत्मिक बलावर आल्यामुळे कंपॅशन हा हो. विषय हे का करतोय माहितीये का आपण, की जातक समोर आल्यानंतर जो स्पेसिफिक प्रश्न आहे तो तर सोडवायचा आहेच आहे आपल्याला प्रिसिजनने. येस. परंतु जातकाचं म्हणजे त्याच्या काय म्हणूयात त्याच्या आयुष्या संदर्भातल्या काही स्पेसिफिक गोष्टी आपल्याला त्या पत्रिकेवरून जर व्यवस्थित ताडता आल्या तर आपल्याला आपण काय म्हणू कालपरत्वे, देशकालपरत्वे आपण आपल्या रिडिंग मध्ये जे बदल करत असतो ते करताना तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. म्हणजे त्या जातकाचं बॅकग्राऊंड, त्याचं टेम्परामेंट, त्याचा स्वभाव. म्हणजे एखादा अतिशय कंपॅशनेट असेल आणि त्याला तुम्ही असा कुठल्या तरी गोष्ट सांगाल ज्याच्यामध्ये तुम्हाला रुथलेस वागण्याची गरज पडत असते, तर ते जमणार नाही ना. त्याच्यामुळे ही गोष्ट विदाऊट समवन टेलिंग यू एक्सप्लिसिटली तुम्ही सांगणं हे इट कॅन बी मॅजिकल फॉर समवन. म्हणजे त्याचा तुमच्यावरचा विश्वास बसणं ही सगळ्यात पहिला टप्पा आहे त्याने तुमच्याकडे यायच्या आधी. मग बाकीच्या सर्व गोष्टी होतील. बरोबर. थँक्यू. दीपालीजी विचारा तुम्ही. फक्त विचारताना सर्वांनी कॅमेरा ऑन करा. कोण विचारतंय मला दिसणं गरजेचं आहे. माझ्या पंचमात मीनेचा रवी आहे. माझं लवकर लग्न झालं आणि अगदी मला पहिल्याच वर्षी वांजोटी वगैरे बोलायला सुरुवात केली. मी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली एवढ्या कमी वयात, आणि 1-1.5 वर्षात मला प्रेग्नन्सी राहिली. पण प्रेग्नन्सी राहतानाही खूप त्रास झाले, खूप ट्रीटमेंट घ्याव्या लागल्या. 9 महिनेही खूप त्रास झाला. प्लॅसेंटा प्रिव्हिया प्रॉब्लेम झाला. डिलिव्हरीच्या वेळेस मी 21 दिवस ऍडमिट होती आणि अगदी कमी वजनाचं बाळ झालं. बाळालाही अनेक प्रॉब्लेम झाले. त्याच्या पुढे डोळ्यांमध्येही प्रॉब्लेम झाला, त्याचेही ऑपरेशन्स करावे लागले. म्हणजे मुलासंदर्भात मला जवळजवळ तो 4थीत जाईपर्यंत मला त्याचा खूप अभ्यास घेणं आणि खूप कष्ट घ्यावे लागले. आता तो खूप छान आहे, व्यवस्थित आहे. पण अजूनही त्याच्या एका डोळ्यात प्रॉब्लेम आहे. तो 25 वर्षाचा आहे. पण मुलासंदर्भातच मला खूप त्रास झालेले आहे. ठीक. प्रिया वैद्यजी तुम्ही सांगा. तुमचा म्यूटवर आहात तुम्ही. हो सर. हॅलो. द्वितीय स्थानातला रवी फार फटकळ असतं काय जातक? फटकळ? परखड बोलतो फार तर. परखड बोलताना परखड बोलेल ना तो. मग जास्त परखड म्हणजे फटकळ. पण मग त्याच्याबरोबर राहू असला तर मग त्याचं म्हणजे काय ना की त्या एक आहे एक मुलगी म्हणजे आता ती बरीच मोठी झाली, पण तिच्या छान शिकलेली MSc MAd आहे, पण ती टीचर म्हणून तिने जवळजवळ 10 ते 12 नोकऱ्या सोडल्या, आणि या केवळ बोलण्यामुळे. तिचं पटायचंच नाही मॅनेजमेंट शीट. रवी आणि राहू यांचं तर हार्डवायर आहे ना हो. एक लक्षात घ्या का, राहू केतूचे सर्वात मोठे वैरी कोण, तर रवी आणि चंद्र. पण त्यांनीच तर सांगितलं होतं ना की हे तिकडे जाऊन बसलेत देवांच्या याच्यामध्ये, आणि मग विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून. त्याच्यामुळे रवी राहू एक लक्षात घ्या की रवी राहू म्हणजे अगदी ट्रम्पच्या पत्रिकेत सुद्धा रवी राहू एकत्र आहेत. त्यांचा एक स्वभाव लक्षात घ्या. राहू जो आहे ना तो छद्मी आहे, तो बेलगाम आहे. तो इतक्या उंचीवर नेईल, म्हणजे जर रवी चांगला असेल, दशमामध्ये असेल वगैरे, आणि तिथून ढकलेल खाली. तुमचा फॉल बघण्याची त्याची इच्छा तो कधीही विसरणार नाही, कारण रवीनीच त्याला पकडून दिलेला आहे. त्याच्यामुळे रवी राहूच्या केसमध्ये इट टेक्स यू टू दी हाईट्स, अनइमॅजिनेबल हाईट्स ॲट टाइम्स. परंतु आता इथे तृतीय स्थान आहे म्हणून तो फॉल कम्युनिकेशनमुळे होत असेल, अजून दुसरीकडे तो कुठे दुसऱ्या गोष्टीमुळे होईल. परंतु रवी राहू, स्पेसिफिकली रवी राहू या युतीमध्ये किंवा रवी राहूचा असा संबंध आला की इतक्या उंचीवर तो घेऊन जाऊ शकतो जर रवीमध्ये बळ असेल. परंतु आयुष्यात एकदा असा फॉल होतो की जिथे इट विल बी पब्लिकली विजिबल. ते राहूचं कारकत्व आहे. त्याच्यामुळे रवी राहू ही युती
आता राहू कुठल्याही गोष्टीचं अँप्लिफिकेशन, इगो खूप जास्त असू शकतो. रवी म्हणजे तुमचा इगो आहे की नाही, राहू ज्याच्यासोबत येईल त्याला तो वायू आहे बेलगाम, तो एक्सपांड करतो, इगो एक्सपांड करणार, प्रसिद्धीची हाव एक्सपांड करणार. आणि या सर्व गोष्टींमुळे हे प्रॉब्लेम त्यांचे झालेले असू शकतात. त्याच्यामुळे आता बाकीच्या गोष्टी त्यात बघणं आवश्यक आहे, षष्ठ स्थान वगैरे, परंतु मुख्य कारण त्याचं तेच असू शकतं की अतिप्रसिद्धीची हाव, इगो अतिशय जास्त, पात्रतेपेक्षा सुद्धा जास्त. आणि तिथे मग तो राहूचं कामच आहे, म्हणजे राहू तुम्हाला मधून फूस लावतो की अरे नाही नाही तू केपेबल आहेस, तो मधून पंप मारत जातो. आपण आपलं रॅशनल थिंकिंग सोडून देतो. रॅशनल राहूला बनवणारा एकच ग्रह आहे, गुरु. कारण राहू म्हणजे इररॅशनॅलिटी, बेलगामपणा, संभ्रमात्मक. गुरु त्याला ज्ञानाने किंवा नवम स्थानाशी किंवा गुरुशी राहूचा संबंध आला की त्याला रॅशनॅलिटी येते, चेकमध्ये राहतो तो. राहूचा सर्वांच्या पत्रिकेत जिथे राहू आहे तिथे तुमची इच्छा धावत सुटलेली असते, त्याला काहीही लगाम नाही ठेवता येत तुम्हाला. साधे म्हणजे आता रवी म्हणजे इगो, राहू म्हणजे अँप्लिफिकेशन करणे, इगोचं अँप्लिफिकेशन. त्याचा परिणाम कशावर व्हायचा ते पत्रिकेवरून ठरतं. परंतु आता ते सुद्धा एक क्रौर्यच आहे, म्हणजे तिच्या बाबतीमध्ये आता ते एवढ्या नोकऱ्या सुटणे किंवा आता ते त्यांचे वैयक्तिक अनुभव काय झाले असतील, त्यांना कोणी लहान भाऊ बहीण असतील तर वगैरे वगैरे, त्या बाबतीत तुम्ही ते चेक करू शकता. किंवा शेजार पाजारी असतील किंवा या सर्व गोष्टींमुळे शेजारी पाजारी थोडेसे कोणीतरी टोमणे मारणे वगैरे हा जो प्रकार असू शकतो तेही घडलेला असू शकतं. सर्वच गोष्टींचे डिटेल्स आपल्याला माहिती नसतात त्या बाबतीमध्ये, बट ते सहसा फेल जात नाहीत. हीच म्हणजे आपण काय ना, आपण मूळ क्रक्स आहे. आपण लहानपणी आपण रसना जसा प्यायचो ना, तो असा एकदा छोट्याशा बाटलीत यायचा आणि ते एका पाण्यात टाकून त्याला डायल्यूट करून आपण तो प्यायचो. ही जी सूत्र आहेत ना, तो कॉन्सन्ट्रेटेड भाग आहे. तो तो म्हणजे लागू पडणार नाही असं फार रेअरली होईल, फारच रेअरली. अतिशय साधेपणाने त्या गोष्टीमध्ये आपल्याला अचूकता आणता येते. आणि हे फार महत्वाचं, हे आपल्या जिव्हाळ्याचे विषय असतात. बाकीचं सगळं ठीक आहे, करिअर कसं होईल, अमुक कसं होईल, तमुक कसं होईल. परंतु ही जी गोष्ट, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांनी संततेबद्दलचं सांगितलं, कोणी अजून कशाबद्दलचं सांगितलं, सुधीर सानेंनी अष्टमातल्या कर्क राशीतल्या गोष्टीबद्दलचं सांगितलं, कंपॅशनेट. म्हणजे आपण नेमके कसे आहोत हे पत्रिकेवरून तुम्हाला सांगता जरी आलं, म्हणजे जातकाच्या या अतिशय सटल गोष्टी ज्या त्यांनी कदाचित कोणाला सुद्धा सांगितलेल्या नसतील, एक्सप्रेस सुद्धा केलेल्या नसतील, एवढं जर ज्योतिषशास्त्र त्यांना तुम्ही जर एक फक्त पत्रिकेवरून त्याचं कोर कारकत्व बघून जर तुम्ही सांगू शकला, तर अर्थातच जातकाचा तुमच्यावरचा विश्वास वाढणार आहे आणि त्याच्यावरूनच तुमचं कन्सल्टेशन चांगलं होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. तर मला विचारायचं होतं की पंचमातल्या रवीमुळेच प्रॉब्लेम आले असतील का? हो 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 हो. क्रूरता त्यांनी वाईट करायचं म्हणून नाही. पंचमातल्या रवीचं मगाशी कोणीतरी सांगितलं बरं, जयंत कुलकर्णी होते, त्यांनी सुद्धा ते सांगितलं पंचमातल्या रवीमध्ये त्यांना. मित्र राशीत असून पण हो, रवी येतो मित्र राशीत आहे म्हणून त्यांनी बाहेर काढलं सर्व गोष्टीतून. म्हणजे तुम्ही ते धैर्य देऊन त्यांनी बाहेर काढलं, मित्र राशीत आहे म्हणून सटलिटी येते त्या गोष्टीला. त्यातला त्याचा उद्देश वाईट नसतो, परंतु जे आहे, आणि ते पंचम स्थान तर आत्म्याचा एंट्री पॉइंट आहे ना, तो पंचम स्थान हा आत्म्याचा एंट्री पॉइंट आहे. त्याच्यामुळे नेमका तो येत असतानाच त्याचं जे काही आहे कर्म, तर त्याची जी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्याच्यातून ते जावं लागणं हे विधिलिखित होतं. त्याला एक लक्षात घ्या, 1, 5, 9 हे गाडीचं इंजिन आहे. प्रथम, पंचम आणि नवम स्थान. इंजिन खराब लागलं म्हणण्यापेक्षा इंजिनात दोष आला की मेजर मेंटेनन्स असतो किंवा बहुतांश वेळा तो करता सुद्धा येत नाही. कारण का, आपल्याला काय देह मिळणार आहे, काय रंगरूप मिळणार आहे, कसं मिळणार आहे. प्रथम स्थान आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही. पंचम स्थान, मूल होणं न होणं, झालं तर ते कसं निघणं, आपल्या कंट्रोलमध्ये नाही. नवम स्थान, कोणचे वडील आपल्याला मिळणार आहेत, आपल्या कंट्रोलमध्ये नाही. पण 1, 4, 7, 10 ही गाडीची चाकं आहेत ज्याला स्टिअरिंगने फिरवता येतं.
चतुर्थ स्थान म्हणजे घर असेल तर ते मी चॉईस करून निवडून घेऊ शकतो. सप्तम स्थान स्पाऊस मी स्वतः चॉईस करतो. कुठे नोकरी करायची दशमस्थान. तर ती स्थानं ऑपरेट करता येतात. केंद्रस्थानं 1, 5, 9 ही पूर्व सुकृताशी खूप जास्त कनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे ती स्थानं जास्त बिघडली तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायला फार स्कोप नसतो. कारण मुळातच ते वरून इनबिल्ट आलेलं आहे. असा त्याचा अर्थ आहे. सचिनजी विचार, आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि मग आपण थांबूया. सर, माझ्या ओळखीतले एक जण आहेत, त्यांच्या लग्नात केतू, रवी, चंद्र आणि लग्नबिंदू यांची युती 4 अंशावरती एकत्र आहे आणि ती व्यक्ती म्हणजे बढाया मारण्यात एकदम पुढे असते किंवा बोलबच्चनपणा तर भरपूर करण्यात पुढे असते. दिसण्यात व्यवस्थितच आहे, म्हणजे दिसायला चांगले, पण इंटरनल थॉट प्रोसेस किंवा कम्युनिकेशन असं एवढं हे असतं इकडनं तिकडे. केतू आहे ना तिथे, कोणत्या राशी? कर्क राशीचं. कर्क राशीमध्ये आहे. बरं, आता म्हणजे चंद्राचा शत्रू आहे केतू, त्याच्यासोबतच कर्क राशीमध्ये रवी. तर रवीला तिथे दिशा म्हणजे तसं तर रवी पूर्व दिशेचा तो तिथे मालकच आहे, जरी त्याला दिशाबळ जरी दशमात असले तरी. पण तिथे असणारा रवी हा थोडा इगो देतोच, कारण तो कालपुरुषाच्या प्रथम स्थानी अग्नितत्वाची राशी येते ना, तर तिथे रवी आहे. पण होतं काय की कर्क राशीतला रवी हा काय म्हणतात त्याला, जास्त विस्तव पाण्यात पडलाय. फडफडतात. आणि केतू म्हणजे सुद्धा हीटच आहे मधून येणारे, त्याच्यामुळे इंटरनली दे आर कॉन्स्टंटली बर्निंग. आणि क्रूरता म्हणजे काय, स्वतः ते सेल्फ सेंटर्ड असू शकतात, कारण रवी ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली असू शकतात ते. तर प्रथम स्थान रवी आणि राजा स्वतःच प्रथम स्थानात येऊन बसल्यामुळे राजा दुसऱ्याबद्दल काही बोलू देण्याची शक्यता नसते. त्याच्यामुळे ही फार सोपी गोष्ट आहे ती. पण त्याला सप्तमात काय ग्रह आहेत किंवा त्याची पंचमात आणि नवमात राहू मंगळ आहेत मकरेचे. केतू राहू मंगळ खालून दृष्टी टाकली त्याच्यावर, म्हणजे अजून काही बिघडायचं राहिलंच नाहीये त्या पत्रिकेमध्ये त्याच्यामध्ये. असो. थँक्यू. हेमंत आयफोन त्यांचा एक प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. हा, नाही, आता जो प्रश्न विचारला यांनी लग्नामध्ये, तेच मला विचारतं. रवी, राहू, बुध, चंद्र मेष राशीचे लग्नात आणि पंचमात गुरु. हे आपण पत्रिका विश्लेषणाचा आजचा आपला विषय नव्हता. मी नेट जॉईन झालो. हो, नाही, रवीचं क्रौर्य हा आपण विषय घेतला होता. प्रथम स्थान म्हणजे रवी त्या स्थानात असतो, त्या संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी एक कोल्डनेस म्हणा किंवा एखादी गोष्ट रुथलेसली आपल्याला करावी लागणं म्हणा, हे आपल्याला जाणवतं का, हा विषय. अर्थात त्याच्यासोबत आलेले ग्रह त्याच्या जे रुथलेसली गोष्टी करण्याच्या प्रवृत्तीवर थोडेस त्याच्यामध्ये ऑल्टरेशन्स करतात, असा होतो. पण आपल्याला पत्रिका म्हणजे असं जर 4-5 ग्रह एकत्र आले असतील ना, तर ते काळजीपूर्वक भरून विधान करावं, कारण ते बऱ्याच गोष्टी एकत्र आपल्याला आल्या असल्यामुळे कारकत्वामध्ये बरेचसे फेरफार होत असतात. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये म्हणजे आयसोलेटेड रवी जिथे असेल किंवा फार तर एखादी दृष्टी वगैरे, तर त्या बाबतीतला हे साधा एक नियम होता. पण एवढे ग्रह एकत्र असतील तर ते आपल्याला जास्त काळजीपूर्वक बघावं लागेल. सर, मला काय वाटतं म्हणजे का की क्रूरता, क्रौर्य असा शब्द तुम्ही वापरल्यामुळे काय होत आहे, लोकांना ते जास्त इंटेन्सिफाय करतायत ती गोष्ट. तर त्याला ताठर आणि कठोर भूमिका, ताठरता. आता जसं पंचमात ज्यांच्या रवी होत त्यांना लोकांनी कसे टोमणे मारले की तुला असं म्हटलं की मी संततीबद्दल, हा जो टोमणा हा ऐकावा लागला तो त्या रवीच्या कठोर आणि ताठर भूमिकेमुळे पंचमातल्या. असं म्हणजे ना, ते त्यापेक्षा जास्त क्रूरता किंवा हा असं इंटेन्सिफाय करायची तशी गरज नाही. बरोबर, ताठरता जास्त कठोरता, ताठरता म्हणजे हार्डकोर डिसिप्लिन की केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, असं तो थोडासा प्रकार आहे.
सर आपण मग पंचमात जर रवी असेल तर शिक्षणाबद्दल पण तुम्ही जसं म्हणालात की आता टोमणे मारणे काइंड ऑफ थिंग, तर शिक्षणाबद्दल पण टोमणे मारणं होऊ शकतं का? शिक्षणात त्याच्यावर नाही बघितलं जात, बुद्धी बघितली जाते, बुद्धी. हा, बुद्धी वगैरे. दुसरा माणूस तुमची बुद्धी ओळखायला त्याला बुद्धी पाहिजे ना, तो दिसणाऱ्या संततीबद्दल म्हणू शकेल की अजून तुला होत नाही, असे ते टोमणे होते. खरं तर हा 1.5 वर्षातच झाली संतती म्हणजे असं टोमणं मारायचं काहीच कारण नाही. बट बिकॉज रवी तेथे होता, त्या ताठर भूमिकेचा अनुभव त्यांना घ्यावा लागला पंचमातल्या रवीमुळे. अपर्णाजी तुम्ही. हा सर, नमस्कार. माझ्या इथे लाईट नाही, त्यामुळे मी व्हिडिओ ऑन नाही करू शकत सर. मला 2 प्रश्न विचारायचे होते सर, की एक आपला क्लासचं रेकॉर्डिंग तर असणारच आहे, तर ते असणं म्हणजे आपल्याला मिळेल ना नंतर बघायला. आणि दुसरं म्हणजे सर, आपण जे म्हणतो सुकृत किंवा मागच्या जन्मीचं जे आपण संचित घेऊन येतो, मग ते या जन्मी आपल्याला ते एक इंडिकेशन असतं ना, की मागच्या जन्मी तुमचं असं काही काही आहे बाबा या ग्रहांच्या बाबतीमध्ये, की जे तुम्हाला या जन्मी भोगून मोकळं करायचंय. तर मग ते आपल्याला भोगून मोकळं करून आपल्याला पुढच्या जन्मासाठी सुकर करता येतं का, किंवा आपले कर्म चेंज करून आपल्याला रिझल्ट चेंज करता येतं का पत्रिकेतले? हा फार मोठा भगवद्गीतेचा प्रश्न आहे. म्हणजे याच्यावर डिबेट होती की आपल्याला असं म्हणतात की क्रियमान कर्म म्हणजे फार फार तर 10% तुमच्या हातात आहे, 90% विधिलिखित आहे. जो प्राप्त है वही पर्याप्त है. एक लक्षात घ्या, भाग्यस्थान आधी येतं पत्रिकेत, मग कर्मस्थान येतं. भाग्याची अभिव्यक्ती कर्मात आहे. नवम स्थानानंतर दशम स्थान आहे ना. तुम्ही जर कर्माने भाग्य निर्माण केलं असतात तर आधी नवम स्थान कर्मस्थान झालं असतं, दशम स्थान भाग्यस्थान झालं. प्रत्येक गोष्टीची अर्थात त्याला आहे, त्याला ज्ञानयोग कर्मयोग त्याच्यासाठीच दिलेले आहेत. काही प्रमाणामध्ये आपल्याला जर ती गोष्ट कालचक्रावर उपलब्ध असेल तर रेझोनन्सनी आपल्याला त्या गोष्टी मागे पुढे करता येतात. त्याच्या उपायांच्या बाबतीत सरांनी जास्त अधिकारवाणीने बोलावं, तेवढा माझा त्या बाबतीतला अभ्यास नाही. परंतु माझं विश्लेषण आतापर्यंत असं सांगतं की नवम स्थानाची अभिव्यक्ती दशम स्थानात आहे, तर आणि दशमाची नक अभिव्यक्ती कर्म म्हणजे लाभस्थानात आहे. तर तुमचं जे 90% आता याच्यावर डिबेट होऊ शकते की क्रियमान कर्मामध्ये तुमचं फ्री विल वापरण्यात सुद्धा प्रिस्क्रिप्टेडच आहे का, की यावेळी फ्री विल वापरण्याची बुद्धी तुला येईल, यावेळी तुला फ्री विल वापरण्याची बुद्धी येणार नाही. याचं उत्तर नाही. कारण का की काही ठिकाणी आपल्याला असं जाणवेल, म्हणजे जेव्हा अभिमन्यू मारला जात होता तेव्हा श्रीकृष्ण समोरच होता. त्याला काही माहिती नव्हतं का, म्हणजे तर तो प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप, पण त्यामध्ये त्याने कुठलाही फेरफार केला नाही. किंवा जेव्हा वशिष्ठ ऋषींनी राम आणि सीतेची पत्रिका मिलन केलं होतं, तेव्हा सासरी गेल्यानंतर एवढं सगळं काही सीतेला भोगावं लागेल हे मॅच मेकिंग मध्ये त्यांना कळलं नसेल का, की सगळं तारुण्य वनवासात जाणार आहे, परत चरित्रावर लांछन आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये अरण्यात जाऊन जन्म देणे, हा सगळा त्रास त्यांना मॅच मेकिंग मध्ये कळला नसेल का? तर अशी अवतार त्यांचा जन्म हा काही ऐहिक गोष्टीतल्या अचिव्हमेंटसाठी झालेला नसतो. त्यातून संदेश देण्यासाठीच त्यांचं आयुष्य विंद गेलेलं असतं. परंतु त्यातून दुसरा एक संदेश असाच आहे की विधिलिखितामध्ये फेरफार करण्यासाठी फार अधिकारी लोक लागतात, ज्यांचं स्वतःचं सत्व सुद्धा जास्त लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला उपायांच्या बाबतीत सुद्धा उपाय त्यांच्याकडूनच लागू पडतात ज्यांचं स्वतःचं सत्व जास्त आहे. तोच उपाय एका एक्स व्यक्तीने सांगितला आणि तोच उपाय एका वाय व्यक्तीने सांगितला, तर ज्याचं सत्व जास्त चांगलं आहे त्याच्या तोंडून निघालेला उपाय लागू पडण्याची शक्यता अगदी सेम जरी सांगितलं तरी सुद्धा फरक असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपलं पूर्वजन्मीचं म्हणजे आता तुम्हाला मॅप काढून दिलेला आहे. आता मी याच्यामध्ये डायव्हर्जन घेऊ शकतो का? हा, पण त्याच्यातले माइलस्टोन बदलणार नाहीत. रस्ता थोडाफार वेगळा घेऊन माइलस्टोन तर करूनच तुम्हाला पुढे जा. रस्ता वेगळा घेतल्याने त्रास कमी होईल. आणि माइलस्टोन जर चांगला आधी आणायचा असेल तर एखादा शॉर्टकट त्याला सापडतो का? तो रेझोनंट गोष्टीने आपल्याला हे करता येतं का? ते उपायांचा आहे. त्याच्यावर आपण आपल्या क्लासमध्ये शेवटी भाष्य करणारच आहोत. परंतु सांगायचं हे असं की आता म्हणजे हे मागचे 2-3 आठवडे सुलभतेने आपल्याला एखादी गोष्ट कशी टाळायची आहे, म्हणजे
हे जे आज आपण केलं, याच पद्धतीने आपल्याला तो सुलभ ज्योतिषा क्लास आपण रन करणार आहोत. लिटरली जसं मी आधी सांगितलं, त्या क्लासचे कुठल्याही नोट्स मी देणार नाहीये. एखादी गोष्ट जेव्हा त्याच्यात विश्लेषित केली जाईल, तर मी प्रत्येकाला स्क्रीनवर किंवा ज्यांना जमेल त्यांनी यावं आणि त्याचं ते सूत्राचं अनुभव कथन म्हणजे प्रत्यक्ष त्याचं पण व्हेरिफिकेशन पत्रिकांमधून करून घ्यायचं आहे. जेणेकरून आणि कुठलेही कॉम्प्लिकेटेड अरे बापरे इथून हा योग झाला, तिथून ती दृष्टी गेली, तिथून असं झालं नाही. अतिशय साधं एक रवी, क्रूरता आणि ते स्थान. एवढ्या साध्या सोप्या सूत्रांनी तुम्हाला जर पत्रिकेचं अंतरंग कळायला लागलं तर तुमचा वैयक्तिक आत्मविश्वास त्यातला खूप वाढणार आहे. तर तेच आपल्याला त्या क्लासमध्ये साध्य करायचं आहे, जे आपण आता बुधवारपासून म्हणजे परवा दिवशी आपला पहिला क्लास सुरू होईल. त्याची ही प्रास्ताविकाची 2-3 लेक्चर्स आम्ही आतापर्यंत घेतली. अर्थात एक 35-40 जणांनी ऑलरेडी त्या क्लासला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर खरं तर तो क्लास आजपासूनच सुरू करायचा होता, पण काही कारणास्तव आम्ही तो बुधवारपासून सुरू करत आहोत. तो जस्ट इन केस इफ समवन हॅज मिस्ड आउट आणि जर त्यांची इच्छा असेल तर तुम्ही सरांना संपर्क करू शकता किंवा मला संपर्क करू शकता आणि क्लासमध्ये स्वागत आहेच आहे. प्रशांत जी तुम्हाला काही विचारायचं? नाही, त्यांनी तो हँड मगाच केलेला. त्याच्यात एक आता त्यांनी एक प्रश्न विचारला बघा की भविष्य बदलता येतं का? तर ही ना अगदी पुरातन काळापासून माणसाच्या मनाला ही शंका किंवा ही जी अनालिसिस हा फार पहिल्यापासून हा प्रश्न आहे. एका साधू संतांनी दिलेलं उत्तर सांगतो आणि तिथे आपण थांबूया. एका अत्यंत आध्यात्मिकीच्या श्रेष्ठ दर्जावर गेलेल्या साधू संतांना त्यांच्या शिष्याने विचारलं. ही आत्ताची गोष्ट सांगते, साधू संत म्हणजे 400 वर्षापूर्वीच नाही सांगत आहे. तर त्यांना विचारलं की भविष्य बदलता येतं का? असा सरळ साधा प्रश्न. त्याने सांगितलं की भविष्य बदलता येतं जर भविष्यात म्हणजे बदलता येतं भविष्यात बदललेला असेल तर. म्हणजे मगाशी सर म्हणाले ना की तुमच्यात ते पाहिजे की तुम्ही योग्य ठिकाणी जाणार आहात, योग्य उपाय करणार आहात, ते एक्झिक्यूट करणार आहात. याचा अर्थ म्हटलं तर फ्रीडम आहे आणि म्हटलं तर जी फ्रीडम तुम्हाला दिली गेली आहे का इथे बांधिलकी आहे. बरोबर, अतिशय बरोबर. ते फ्रीडम तुम्हाला दिलं गेलं आहे का हा सुद्धा स्क्रिप्टचा भाग असू शकतो. परंतु त्याच्यावर आपण खूप मोठा म्हणजे विश्लेषणाचा विषय आहे आणि फार मोठा गहन विषय असू शकतो. पण असो, आज आपण इथेच रेकॉर्डिंग थांबूयाच.